नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. बघा मित्रांनो, आज जो SRPFचा पेपर झालेला आहे याचे आपल्याला संपूर्ण सोल्युशन बघायचं आहे, गणित आणि बुद्धिमत्ताचं. बघा आपल्याजवळ जो पेपर आलेला आहे तो प्रश्नसंच बी आहे, पुणे गट क्रमांक 1. याचं आपल्याला सविस्तर काय करायचं आहे, विश्लेषण बघायचं आहे. प्रश्नसंच आपल्याजवळ कोणता आहे, बी. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये बरेचसे याच्यामध्ये तुमच्याकडे 2 ते 3 मार्क वाढू शकते. त्याच्यामध्ये त्यांनी जो प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, बघा याच्यामध्ये तुम्हाला सांगत आहोत. प्रश्न क्रमांक 2 त्यांची जी उत्तर तालिका आलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी 1 नंबरचं उत्तर दिलेलं आहे. तर बघा, गंगोध. आता जे पुस्तकामध्ये दिलेलं आहे या धच्या ठिकाणी इथसा घ दिलेला आहे. ठीक आहे, तर इथं काय आलेलं आहे, ध आलाय. त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1 तर राहणार नाही. नंतर बघा याच्यामध्ये हे सुद्धा राहणार नाही आणि याच्यामध्ये इथचा शेवट काय आलेला आहे, घ आलेला आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा राहणार नाही. याचं उत्तर इथं लक्षात ठेवा, इथं ध आहे, इथं ध आहे, पण इथं काय दिलंय, औ दिलेला आहे. त्याचं उत्तर किती असलं पाहिजे, बी. पण त्यांनी बऱ्याच यामध्ये ए हा आन्सर दिलेला आहे. त्याच्यामध्ये पुन्हा याच्यामध्ये मिस्टेक होऊ शकते, पुन्हा चेंज होऊन ऑप्शन नंबर बी करू शकते. ठीक आहे. एक काय म्हटलंय, एका सांकेतिक भाषेत बॅट हा शब्द 21-20 असे लिहितात, रॅट हा शब्द असा लिहितात, तर त्याच भाषेत मॅट हा शब्द कसा लिहा. साधा प्रश्न आहे. काय केलाय, बी कितीवर राहते, 2 वर, म्हणून इथे 2 घेतलाय. ए कितीवर राहते, 1 वर. टी राहते 20 वर. मग तशाच पद्धतीने प्रकारचा आहे यम. यम कितीवर राहते, 13 वर. तर ऑप्शन मध्ये फक्त एकाच याच्यामध्ये इथं 13 दिसत आहे, बाकीचं नाही काढलं तरी चालते. पहिल्याचं उत्तर किती राहणार आहे, ऑप्शन क्रमांक 4. नंतर आता बघा प्रश्न क्रमांक 3 याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे 1 दिलेलं आहे, तर्क विरहित. ठीक आहे. तर बघा, आपल्याला मराठी किंवा बाकीचे GS बघायची आपल्याला सध्या आवश्यकता नाही आहे, पण तुम्ही जर मसन याच्यामध्ये आपण त्याला सुद्धा काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. तर बघा मित्रांनो, या पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला वळायचं आहे. प्रश्न क्रमांक 4, खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. मक्ता असणे. प्रश्न क्रमांक 4, तर लक्षात ठेवायचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3. नंतर पुढचा प्रश्न क्रमांक 5, खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. मुलगा चांगला खेळतो. उत्तर काय असायला पाहिजे, चांगला, ऑप्शन नंबर 3. नंतर 6व्या नंबरचा प्रश्न हा बघा, बऱ्याच जणांना हा प्रश्न आला नसेल. याच्यामध्ये 6व्याचा प्रश्न राहणार आहे. स्टार्टिंगला बघा यांनी त्याचा 5 ऑप्शन दिलाय. प्रत्येक याच्यामध्ये तिचा 3-3 दिसत आहे स्टार्टिंगला आणि शेवट दिसत आहे 5. याच्यावरून तुम्ही असं काहीतरी लॉजिक लावलं असेल आणि 3 उरले, याच्यावरून तुम्हाला थोडंफार माहिती आवश्यक असायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 6व्याचं उत्तर यायला पाहिजे ए नंबर. ठीक आहे. नंतर पुढचं प्रश्न क्रमांक 7, अभियोग या शब्दाचा समान पर्यायी शब्द. प्रश्न क्रमांक 7 याचं उत्तर अभियोग म्हणजे काय राहते म्हटलं तर खटला. नंतर लोकासांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे. त्याच्या उत्तर काय राहायला पाहिजे, इकडे पाषाण यायला पाहिजे. मन आहे साधी, सर्वांना माहिती असायला पाहिजे. नंतर पुढचा प्रश्न क्रमांक 8 झालेला आहे. प्रश्न क्रमांक 9 सरळ सरळ आहे, साधा प्रश्न. याच्यामध्ये ची काय हे अक्षर तुझे, हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते म्हटलं तर वाक्य राहणार आहे उद्गारवादी. खूप इझी प्रश्न होता, पेपर सुद्धा इझी होता, पण बरेचसे प्रश्न असे आगळे वेगळे आलेले आहे आणि गणिताचे सुद्धा प्रश्न आगळे वेगळे आहेत. ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे, त्याचं स्पष्टीकरण बघणार. याचं फक्त तुम्हाला आन्सर जे सांगत आहोत तेवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. नंतर बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कुठे आहे म्हटलं तर नागपूरला राहणार आहे. हापूस आंबा फार गोड आहे, हे कोणते विशेषण आहे म्हटलं तर गुण विशेषण आहे. योग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा. योग्यवाली विचारली आहे म्हणजे विरुद्धार्थीच पाहिजे आपल्याला. नफा तोटा हे बरोबर आहे, बाकीचे सर्व काय एकसारखेच आहे. नंतर प्रश्न क्रमांक 13 वर यायचं आपल्याला. बघा काय म्हटलं याच्यामध्ये, योग्य पर्याय वापरून मन पूर्ण करा. हलवायाच्या घरावर काय राहते म्हणलं याच्यामध्ये, प्रश्न क्रमांक 13चं उत्तर राहणार आहे तुळशी पत्र, जे त्यांनी बरेच काढलेल्या मुलांनी सुद्धा. नंतर नामानिराळा होणे म्हणजेच काय, प्रश्न क्रमांक 14 मध्ये त्यांनी ते दिलेलं आहे. त्याचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर बी, हात झटकणे. नंतर खालीलपैकी भावाचक नाम ओळखा. खूप साधा प्रश्न आहे, 4 ऑप्शन पैकी ऑप्शन नंबर बी वात्सल्य हे त्याचं उत्तर राहणार आहे. मराठी GS आपण थोडं फास्ट घेत आहोत. नंतर प्रश्न क्रमांक 16, दरड कोसळून मोठी जीवितहानी झालेली माळींची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये घडली होती. प्रश्न क्रमांक 16 दिलेला आहे, याचं उत्तर राहणार आहे आंबेगाव. ठीक आहे. नंतर प्रश्न क्रमांक 17, 1920 साली महाराष्ट्रातील पहिली साखर कारखाना कुठे उभारण्यात आलाय. सरळ उत्तर राहणार आहे, सर्वांचं पाठ राहते. 17चं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर बी. नंतर कोरकू जमातीचे लोक
कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? खूप साधा प्रश्न आहे, IMP आहे. आदिवासी जमातीवर प्रश्न एक राहणार म्हणजे राहणार. नंतर प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाहीये? ठीक आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये आहे, नंतर बिहारमध्ये सुद्धा आहे, मध्य प्रदेशमध्ये, आणि याचं बघा बऱ्याच जणांना मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये कन्फ्युज झाले, पण कर्नाटकमध्ये सुद्धा आहे. उत्तर काय राहणार याच्यामध्ये? नाही म्हणून विचारलेलं आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर किती राहणार याचं उत्तर? 2. नंतर प्रश्न क्रमांक 20, वंदे भारत एक्सप्रेस सध्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरात सुरू आहे? मुंबई पासून सुरुवात झालेली आहे. एकाच ऑप्शन मध्ये मुंबई दिलेला आहे, तर लक्षात ठेवा सरळ ऑप्शन नंबर किती राहणार याचा? 1 नंबर राहणार. जवळपास ही वंदे भारत ही जी एक्सप्रेस आहे ती जवळपास 400 किलोमीटरचं अंतर काय करतात? प्रवास करतात. नंतर 21, बिरसी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? विमानतळावर वारंवार प्रश्न विचारल्या जात आहे. कोणताही पेपर बघा, विमानतळ तुम्हाला IMP आहे, हे तुम्हाला नेहमी परीक्षेसाठी विचारले जातात. कोणता विचारले त्यांनी? बिरसी. प्रश्न क्रमांक 21 चं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर C. उत्तर काय राहील? गोंदिया. नंतर दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? खूप महत्वाचा प्रश्न आहे, दर्पणवर प्रश्न विचारलेला आहे. तर लक्षात ठेवायच्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी, जसा त्यांचा जन्मदिन सुद्धा आहे बाळशास्त्री जांभेकरांचा 6 जानेवारी या दिवशी सुरू झालं होतं, त्याच्यामुळे त्यांचा पत्रकारिता दिन म्हणून सुद्धा साजरा केला जाते. कोणाचा जन्मदिन? बाळशास्त्री जांभेकर. नंतर 23 नंबर, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केलाय? त्यांची पदवी कोणती होती म्हणलं तर ती सर हा किताब त्यांनी परत केला होता. भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती यांचा कोणत्या राज्यात जन्म झालेला आहे? तर बघा मित्रांनो, झारखंड याच्यामध्ये नाहीये, मणिपूर नाहीये, आसाम आणि ओडिशा याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. याचं उत्तर आसाम सुद्धा राहणार नाही, उत्तर काय राहणार आहे? ओडिशा. नंतर बघा पुढचा प्रश्न आहे, साधा आहे, प्रश्न क्रमांक 25, गणिताचा प्रश्न आलेला आहे. बघा सोल्युशन सुद्धा तुम्हाला देणार. एका संख्येची 9 पट व 5 पट यांच्यातील फरक 96 आहे, तर ती संख्या कोणती? पट वल्ला म्हटला गणित अशा टाईपचा प्रश्न, त्याला सरळ सरळ काय जोडायचा? दोन्ही साईडला x जोडणार. फरक म्हणजे काय राहते? वजाबाकी. मग त्यांनी तसं सांगितलं याच्यामध्ये, इकडे सॉल्व्ह करू आपण. 9x मायनस 5x यांच्यामधला जो फरक काढला तर किती भरणार म्हणून त्यांनी सांगितलंय? 96. त्याच पद्धतीने करायचं आहे. 9x मधून 5x गेलं किती उरणार आहे? 4x बरोबर 96. 4 न भाग जाते, 4 दोन्ही 8, 1 उरला, 4 चूक 16, म्हणजे x बरोबर किती उरले आहे म्हटलं तर 24. बघा त्यांनी काय विचारलंय, तर ती संख्या कोणती? ऑप्शन मध्ये दिलेला आहे पर्याय क्रमांक 1. उत्तर राहणार आहे A नंबरचं. नंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो, तर 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल? त्यांनी काय म्हटलं याच्यामध्ये? एका सेकंदामध्ये स्वतःभोवती 6 फेऱ्या, म्हणजे 1 फेरी मारायला किती लागत आहे त्याला? 6. एका सेकंदामध्ये 6 फेऱ्या, तर 1 मिनिट 15 सेकंद म्हणजे काय होणार आहे? चला पूर्ण सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं आहे. एका मिनिटाचं आणि 15 सेकंदाचं पूर्ण सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, काय होणार आहे? 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद आणि इकडले 15 म्हणजे किती होणार आहे? 75. 75 सेकंदामध्ये किती फेरे मारणार म्हणलं तर x होणार. तर लक्षात ठेवा, सरळ सरळ उत्तर काढायचं आहे. 75 गुणिले 6 करा, उत्तर भेटून जाईल. ऑप्शन नंबर किती राहणार आहे? 3. किती राहणार आहे? 450. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न 27, 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी आपली पहिली अणुचाचणी केली आहे? सर्वांचं उत्तर बरोबर आलं असेल आशा करता. पोखरण या ठिकाणी झालेली होती. नंतर एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. बघा असा हा प्रश्न आहे, याच्यामध्ये तुम्हाला पेनीचा सुद्धा वापर करायची गरज पडणार नाही, सरळ उत्तर नाही ते. कसं काय? कारण डिपेंड करते, त्यांनी ऑप्शन तसे दिलेले आहे. साध्या पद्धतीने सुद्धा काढता येते, ऑप्शनवर सुद्धा काढता येते. एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. त्याने एक कॅमेरा 4600 रुपया विकला. ठीक आहे, म्हणजे विकताना कसा दिलाय? त्यांनी 8% सूट दिली, म्हणजे त्याच्यावाली किंमत त्याने कमी करून विकलेला आहे. ठीक आहे, तर त्या कॅमेऱ्याची छापील, इथं शब्द कोणता आहे? छापील किंमत, म्हणजे या विक्री किमतीपेक्षा छापील किंमत जास्त असायला पाहिजे. या विक्री किमतीपेक्षा म्हणजे 4600 पेक्षा तुमचं उत्तर छापील किंमत जास्त असायला पाहिजे. तर हे ऑप्शन नंबर 2 हे 4600 पेक्षा कमी आहे, म्हणजे हे होणार नाही. नंतर ऑप्शन नंबर 4 हे डायरेक्ट 4000 दिलाय, हे सुद्धा होणार नाही. ऑप्शन नंबर 3 मध्ये त्यांनी फक्त सूट 8% म्हटली तर 8 प्लस केलं, त्याच्यामुळे हे सुद्धा होणार नाही. तर ऑप्शन मध्ये किती राहिलेला आहे? ऑप्शन नंबर 1. उत्तर काढायची गरज पडली नाही, ऑप्शन तुम्ही इझी काढू शकले असते याच्यामध्ये सुद्धा.
नंतर प्रश्न क्रमांक 29 मध्ये बघा काय म्हटलं याच्यामध्ये, दोन शब्द किंवा वाक्य जोडणारे रिकामी जागा होय, उभयान्वयी अव्ययाने आपण ते जोडले जातात. प्रश्न क्रमांक पुढचा बघायचा आहे. नंतर महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणासंदर्भात पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. चुकीची विचारली, ठीक आहे. घाई गडबड न करता व्यवस्थित सोडवला असेल. महाबळेश्वर सातारा अगदी बरोबर आहे. भंडारदरा अहमदनगर आहे. चिखलदरा अमरावती आहे. ऑप्शन नंबर किती असायला पाहिजे, बी. कारण की माथेरान हे तुम्हाला त्यांनी दिलाय त्याच्या पलीकडे ठाण्यामध्ये दिलाय, पण माथेरान कुठं राहणार आहे सर्वांना माहीत असेल. ठाण्याच्या ऐवजी काय यायला पाहिजे, तसा रायगड यायला पाहिजे. जीएसचा प्रश्न आहे, साधा प्रश्न आहे. नंतर प्रश्न क्रमांक 31, महाराष्ट्राची राजधानी मुंबई जशी दिली आहे, तर नागालँडची राजधानी कोणती राहणार म्हटलं तर कोहिमा. ऑप्शन नंबर किती राहणार, सी. नंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न क्रमांक 32 IMP प्रश्न आहे. बऱ्याच जणांना हा प्रश्न आला सुद्धा नसेल, कारण की वेळ खाऊ हा प्रश्न आहे. खूप सारी मांडणी करावं लागते, डायग्राम नुसार उत्तर तुम्ही काढू शकता. बघा काय म्हटलंय प्रश्नामध्ये, 36 विद्यार्थ्यांच्या वर्गात म्हणजे एकूण विद्यार्थी त्यांनी दिले आहे 36. 12 मुले खो खो खेळतात, 15 मुले कबड्डी खेळतात, कबड्डी खेळणाऱ्यापैकी 5 मुले क्रिकेटही खेळतात व 3 मुले खो खो सुद्धा खेळतात. म्हणजे आता बघा त्यांनी 12 पैकी जे 3 मुलं सांगितले खो खो खेळणारे, तेच पुन्हा कशामध्ये जाणार आहे, कबड्डी. आपल्याला डायग्राम काढायची व्यवस्थित. समजा आपण एक काम करू, ही डायग्राम घेऊ आपण कबड्डीची, ठीक आहे. या कबड्डी पैकी 3 जण त्यांनी सांगितलंय खो खो सुद्धा खेळत आहे म्हणून. चला व्यवस्थित आपल्याला लिहायचं आहे, त्याचे नावं सुद्धा देऊन देऊ आपण. हे झालं कबड्डी. किती आहे कबड्डीसाठी, एकूण 15 जण आहे. नंतर इकडला खेळ म्हणजे आपण घेऊन घेऊ खो खो. खो खो किती खेळत आहे, एकूण 12 जण खेळत आहे. नंतर कबड्डी वालेच पुन्हा याच्यामध्ये येणार आहे. या 15 मध्ये खो खो मधले 3 राहणार आहे, म्हणून आपण इथं आकडा घेऊ, आपण इथे 3 घेऊ. नंतर पुढे बघा काय म्हटलंय आता पुढं, कबड्डी खेळणाऱ्यापैकी, कबड्डी खेळणारे किती आपल्याजवळ, एकूण 15. याच्यापैकी 5 मुले क्रिकेटही खेळतात व 3 खेळतात, ठीक आहे, खो खो खेळतात म्हणलं. नंतर आता बघा आपल्याला तेच वाक्य आपण थोडंसं अजून इकडे घेऊन घेऊ. आता पुढचा खेळ झाला याच्यामध्ये क्रिकेट आलेला याच्यामध्ये. चला इकडे घेऊ आपण क्रिकेट. IMP प्रश्न आहे, व्हिडिओ मोठा होत असेल तरी चालते, पण प्रश्न हा नेहमी वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे. क्रिकेट, कबड्डीपैकी किती व्यक्ती याच्यामध्ये, 5 जण खेळतात याच्यामध्ये. झालं इथपर्यंत. नंतर आता बघा पुढे काय म्हटलंय, मात्र क्रिकेट आणि खो खो खेळणारे सामायिक नाहीत, म्हणून आपण इकडे खो खो दिलेला आहे, क्रिकेट या साईडला दिलेला आहे. नंतर क्रिकेट खेळणारे एकूण 10 जण आहे. क्रिकेट खेळणारे आपल्याजवळ एकूण किती असायला पाहिजे, त्यांनी सांगितलं आहे 10 जण असायला पाहिजे. नंतर आता आपल्याजवळ क्रिकेटपैकी किती झाले, फक्त 5 झाले. आता बघा कबड्डी खेळणारे एकूण 15 होते. 15 पैकी आपण मांडणी केली इकडले तिघांची, म्हणजे 2 जण, इथचे 5 आणि इथचे किती 3, म्हणजे एकूण किती झाले, 8 जण झाले. आता उरले किती याच्यामध्ये, आता उरलेला आकडा किती राहणार याच्यामध्ये, 7 जण उरले. सध्या तरी आपल्याला दिसत 7 जण उरले, निवळ ते काय खेळत आहे, कबड्डी खेळत आहे. नंतर क्रिकेट खेळणारे 10 जण असून त्याच्यापैकी 4 जण बुद्धिबळही खेळतात. कशापैकी, आता लक्षात ठेवा, 4 जण. पुन्हा वाक्य आपण बघू, क्रिकेट खेळणारे एकूण 10 जण असून त्यापैकी 4 जण बुद्धिबळही खेळत असेल, जे इतर खेळ खेळत नाही. म्हणजेच आता लक्षात ठेवा, अजून एक क्रिकेट मधला जे घटक त्यांनी बाहेर काढायला सांगितलंय, त्याचं नाव सांगितलं त्यांनी बुद्धिबळ खेळ, ठीक आहे. बुद्धिबळ खेळणारे एकूण त्यांनी किती घ्या म्हणून सांगितलंय, 10. या 10 पैकी आपल्याजवळ किती घेतले आपण बघा. आता क्रिकेटमध्ये काही आलेलं नाहीये, आता आपल्याला आकडा करायचा आहे. एकूण क्रिकेट खेळणारे किती आहे, 10 जण आहे. या 10 पैकी आपण 5 क्रिकेटवाले घेतले, तर उरले किती होते आता, 5. तर आपण ते 5 जण कुठे खेळणार आहोत, बुद्धिमत्तामध्ये, बुद्धिबळमध्ये घेणार आहोत. चालाय. नंतर पुढे काय म्हटलंय, आता बघा बुद्धिबळ खेळणारे एकूण किती असायला पाहिजे, 10. या 10 पैकी आपल्याजवळ किती झालेले, सध्या 5 जण झालेले आहे. त्यापैकी 4 जण बुद्धिबळ खेळतात, सॉरी 5 नाही, इथं आकडा किती सांगितलं त्यांनी, 4चा आकडा सांगितलेला आहे. ठीक आहे, याला आपण थोडं चेंज करू. चला ठीक आहे. क्रिकेट खेळणारे किती सांगितले त्यांनी, आता क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळणारे 4 जण सांगितले. क्रिकेट मधले 4 जण बुद्धिबळ खेळत आहे. जे इतर खेळ खेळत नाहीत, ठीक आहे, इतर खेळ खेळत नाही बाकीचे, तर बुद्धिबळ खेळणारे एकूण किती खेळाडू असेल, असा त्यांचा साधा प्रश्न आहे. आता इकडे बघा, आता मांडणी आपली डायग्राम पूर्ण क्लिअर झाली. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, खो खो खेळणारे एकूण जण होते 12. या 12 पैकी आपण 3 मांडणी केली आहे. इकडे तर उरले किती, आता 9 जण निव्वळ खो खो खेळत आहे. कबड्डीवाले पूर्ण जण बसले आहे.
क्रिकेट खेळणारे होते आपल्याजवळ एकूण 10 जण होते. या 10 पैकी इथचे 5 आणि हे 4 9 जण बसले, म्हणजे इथचा मधातला निव्वळ क्रिकेट खेळणारा 1 जण आहे. नंतर बुद्धिबळ खेळणारे किती जण उरले होते? आता बरं जाऊ द्या, त्यांनी हाच प्रश्न विचारलाय. एकूण बुद्धिबळचे 10 नाही, काय म्हटलंय त्यांनी? तर बुद्धिबळ हे 10 कशाचे होते? क्रिकेट खेळणारे होते. बुद्धिबळचे 10 दिलेले नाहीये. नंतर तर बुद्धिबळ खेळणारे एकूण खेळाडू किती आहे? तर लक्षात ठेवा, त्यांनी सरळ सरळ आपल्याला दिले होते एकूण 36 जण आहे म्हणून त्यांनी सांगितलंय. तर आपल्याजवळ काय काय सांगितलं तुम्हाला? निव्वळ खो खो खेळणारे 9 जण आहेत, प्लस नंतर कबड्डी आणि खो खो खेळणारे 3 जण आहे, निव्वळ कबड्डी खेळणारे 7 जण आहे, नंतर क्रिकेट आणि कबड्डी खेळणारे 5 जण होत आहे, नंतर निव्वळ फक्त क्रिकेट खेळणारा एकटा भेटलाय. झाली इथपर्यंत. आता पुढे उरलेला जो हा 4 आकडा आहे, तो 4 म्हणजे कशाचा आहे? बुद्धिबळाचा आहे. आणि त्यांनी विचारलाय एकूण बुद्धिबळ, म्हणजे इथचा सुद्धा क्रिकेटवाला सुद्धा येणार आहे, 4 सुद्धा येणार, आणि इथं आकडा किती येते ते सुद्धा येणार आहे. या दोघांची आपल्याला बेरीज करायची. ठीक आहे. तर बघा मग आता बुद्धिबळ न खेळणारे कोणते कोणते आहे याच्यामध्ये भेटत असेल आपल्याला. 7 आणि 3 10, 9 आणि 1 10, 20 झाले, आणि 20 आणि 1 किती झाले? 5, 25. म्हणजे 36 मधून जर 25 आपण मायनस करतो म्हटलं तर काय भेटत आहे? ते बुद्धिबळ न खेळणारे 25 मायनस केले तर उरले किती? 11, आणि ते 11 म्हणजे एकूण बुद्धिबळ खेळणारे विद्यार्थी आहेत. ऑप्शन नंबर किती राहणार आहे? 3. प्रश्न लांब लचक आहे, थोडासा अवघड वाटते, किचकट आहे, कारण की डायग्राम एकाच जागेवर असं 2-3 वेळेस तुम्ही सॉल्व्ह व्यवस्थित करून बघितलं तर हा प्रश्न तुम्हाला येऊन जाईल. नंतर प्रश्न क्रमांक 33. बघा आता पुढचा प्रश्न क्रमांक आकृतीवर आधारित त्रिकोण मोजायचे आहे. पुढील आकृतीत एकूण त्रिकोण किती? या मुलानं काहीतरी पेपरमध्ये सरळ सरळ काय केलेलं आहे, यांची वाली बेरीज करून टाकली, उत्तर 9 काढले. उत्तर 9 नाही आहे. तर बघा काय होतं याच्यामध्ये, जो पहिला तुम्ही जे पॉईंट लिहिले याच्यामध्ये, म्हणजे हा इथं 1 दिलाय, इथं 2, इथं 3, यांची वाली बेरीज किती व्हायला लागली याच्यामध्ये? 6. बरोबर आहे. नंतर जर हा जर बेस घेतो म्हटलं याच्यामध्ये इथून, आणि इकडला जर पाहतो इथं 1 आणि 2 किती भरता याच्यामध्ये सुद्धा 3, म्हणजे सध्या किती झाले तुमचे? 9 झाले. डायरेक्ट उत्तर हे कळायचं नाहीये. आता बघा या दोनही त्रिकोणामधून आपण जर या त्रिकोणाकडे थोडंसं लक्ष दिलं, ठीक आहे, थोडंसं व्यवस्थित बघा याच्यामध्ये, या त्रिकोणाकडे हा एक मोठा झाला, म्हणजे 9 आणि 1 किती झाले? 10 झाले, आणि याच त्रिकोणामधला हा एक मधातला सुद्धा आहे, खालच्या बेसवर सुद्धा हा तयार होत आहे, म्हणजे अजून एक वळायला पाहिजे. 9 आणि 2 किती होत आहेत याच्यामध्ये? एकूण 11. म्हणजे ऑप्शन क्रमांक याच्यामध्ये बघा, ऑप्शन क्रमांक किती दिसत आहे? 4. 33 नंबरचं उत्तर यायला पाहिजे तुमचं, 4 नंबर यायला पाहिजे, म्हणजे याचं एकूण उत्तर किती राहणार आहे? 11 त्रिकोण. समजलाय? नंतर बघा पुढचा प्रश्न क्रमांक 34. IMP आहे, महत्वाचा आहे. बघा याला सॉल्व्ह करायचा आहे. साधा प्रश्न आहे. एका परीक्षेत 40 प्रश्न विचारले होते, म्हणजे एकूण प्रश्न किती होते? 40. बरोबर उत्तरासाठी 6 गुण मिळतात, म्हणजे त्याला जर आपण 6 न गुणलं तर एकूण परीक्षा किती मार्काची होती ते भेटते? 6 चूक 24, म्हणजे 240 मार्काचा पेपर होता समजून घ्यायचा तो. उत्तर चुकल्यास 2.5 गुण कमी होतात. जर किशोरने संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवली व त्याला 172 गुण भेटले, म्हणजे 240 पैकी 172 गुण त्याला भेटले, तर त्याला किती गुण भेटले नाही हे पहिल्यांदा आपल्याला काढायचं आहे. वजाबाकी करायची आहे. 10 मधून 2 गेले 8, हातचा पुन्हा परत केला, 12 मधून 8 गेले, 4 उरले, आणि इकडे किती उरणार? 0, म्हणजे 48 त्याला काय भेटणार नाही, सॉरी 48 नाही, इथं किती झाले? 68, 12 नाही 14 पैकी 8 गेले, 68 त्याला गुण मिळालेले नाहीये. नंतर आता बघा पुढे काय म्हटलेलं आहे, बरोबर उत्तरासाठी 6 गुण मिळत होते आणि चुकीच्या उत्तरामागे एवढे 2.5 गुण कमी होत होते, म्हणजे यांची आपल्याला काय करावं लागते? बेरीज. 6 अधिक 2.5 म्हणजे किती होणार आहे? 8.5. तर सरळ सरळ त्याला किती गुण भेटले नाही म्हटलं तर 68 गुण भेटले नाही, त्याला आपल्याला सरळ सरळ 8.5 ने व्यवस्थित भाग द्यायचा आहे. आता पॉईंट काढावा लागणार. पहिल्यांदा 68 वर एक 0 ठेवणार, खालचा पॉईंट निघून जाणार, एका घरानंतर आहे म्हणून एक 0 वाढवला वरती आपण, खाली किती उरले? 85. आता बघा दोन्ही संख्येला एक तर तुम्ही 5 ने सुद्धा भाग देऊ शकता किंवा 17 ने सुद्धा भाग जाते याच्यामध्ये. 17 पंच 85, 17 चूक 68, वरत उरले 4, म्हणजे आता 40/5 उरले, 5 न भाग जाते, किती उरलं याच्यामध्ये? 8. तर 8 म्हणजे आता बघा त्याच्यात चुकलेले प्रश्न आहेत, त्यांनी विचारलं काय ते आपल्याला बघायचं आहे. तर त्याचे चुकलेले प्रश्न किती तेच विचारलेलं आहे, म्हणजे उत्तर ऑप्शन नंबर किती राहणार? 2. जसं त्याने तुम्हाला सांगितलं 68 प्रश्न, सॉरी
कितीपैकी म्हणलं तर 40 प्रश्न होते, 40 पैकी त्याच्यावाले 8 चुकले, बरोबर विचारलं असतं उत्तर आलं असतं तुमचं 32. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न बघा, विसंगत गट ओळखा. साधा प्रश्न आहे बघा, पूर्ण प्रश्न सॉल्व्ह नाही केला तरी चालते, साध्या प्रश्न तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. एबीसीडी नुसार तुमचे पहिले 2 गट आलेले आहे. जी च्या नंतर काय येते एच, नंतर एन च्या नंतर ओ, नंतर डी च्या नंतर ई, नंतर एस च्या नंतर टी येते, पण त्यांनी इथं काय केलाय उरपाट केलेला आहे, म्हणून इथं काय राहणार आहे, हा घटक वेगळा राहणार आहे. साधा प्रश्न आहे. नंतर यापैकी कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात येत नाही. प्रश्न क्रमांक 36 हा आगळा वेगळा आहे, बऱ्याच जणांच्या वाचण्यातून जात नाही. तर बघा मित्रांनो, याचं उत्तर राहणार आहे रामगड. ठीक आहे, हा प्रश्न याच्यामध्ये वेगळा आहे. बाकीचं सर्व सिरकोंडा, खोब्रामेंढा, टिपागड हे सगळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये येते. नंतर 37 नंबर, वैनगंगा आणि वर्धा नदी मिळून होणाऱ्या नदीला काय म्हणतात. सर्वांचं उत्तर बरोबर असेल प्राणहिता. सर्च ही संस्था गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 38 महत्वाचा आहे, उत्तर राहण्याचं ऑप्शन नंबर 1 धानोरा. नंतर भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो. सर्वांचं उत्तर पोलीस भरती दिनाचा आलं पाहिजे, 21 ऑक्टोबर. बघा प्रश्न क्रमांक आता पुढचा 40वा, वाऱ्याचा वेग खालीपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातात. नॉट्स आहे, बाकीच्या मध्ये ऑप्शन सुद्धा बघून घ्यायचे. आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेट जिंकून त्यास कोणते नाव दिले. शहीद आणि कोणता आहे स्वराज्य. साधा प्रश्न आहे, IMP होता. त्याच्यानंतर बाकीचं जे तुम्हाला सांगितलं मोदींनी वगैरे नाव दिलेले आहे ते त्यांच्यावाल्या तिच्यावाल्या बेटाचे नाव दिले होते. नंतर प्रश्न क्रमांक 42, पानझड ही कविता संग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिली आहे. 42 नंबरचा प्रश्न होता बघा. ऑप्शन नंबर राहणारे झालं 1 नंबर नादो महानोर, त्याला आपण म्हणतो रानकवी वगैरे म्हटल्या जाते. नंतर अझरबैजान या देशाची राजधानी. अजब गजब आहे, ऐकायला सुद्धा वेगळं वाटत आहे. ऑप्शन बघू आपण, त्याच्यावाले राजधानी विचारलेली आहे. ठीक आहे, याच्यावर आपण ओळखू शकतो याच्यामध्ये कोणतं राहणार आहे. बाकीच्या ऑप्शन तुम्ही याच्यामध्ये कॅन्सल करू याच्यामध्ये ऑप्शन निवडू शकता. पर्याय क्रमांक किती राहणार आहे 1 नंबर. नंतर पुढचा प्रश्न क्रमांक 44, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा सर्वांनाच पाठ असेल, राजमाता जिजाऊ यांचे काय ते जन्म ठिकाण आहे. नंतर मेडा ही संस्था कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 45 दिलेला आहे, ऊर्जा क्षेत्राशी संबंधित आहे. रायगड जिल्ह्यातील महाड येथे 14 तळे सत्याग्रह डॉक्टर आंबेडकर यांनी कधी केला होता. महत्वाचा प्रश्न आहे, उत्तर किती राहणार आहे चला 20 मार्च 1927 मध्ये. प्रश्न क्रमांक 46 बघा. पुढचा प्रश्न क्रमांक 47, इंटरपोल चे मुख्यालय कुठे स्थित आहे. ऑप्शन नंबर 1 फ्रान्स मध्ये. याच्यामध्ये ऑप्शन 4 ऑप्शन मध्ये फ्रान्स आहे, पण फ्रान्स मध्ये कुठे येते म्हणलं तर लोन मध्ये येतात. ठीक आहे. नंतर अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झालाय. प्रश्न क्रमांक 48, याचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 3 1 जुलै 1998. नंतर मिझोरामची राजधानीचे नाव काय आहे. खूप साधा, 49चं उत्तर सरळ आपल्याला पटापट घ्यायचे आहे, एजवाल. नंतर क्षणभंगूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. 50 नंबरचा ऑप्शन राहणार आहे बी बघा, चिरंजीव राहणार आहे. नंतर खालीलपैकी आवृत्तीवाचक विशेषण ओळखा. 4था, 1ला, 8वा, 10पट. उत्तर काय असायला पाहिजे चला 10पट. नंतर 52 नंबर. आता बघा प्रश्न इथं आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. प्रश्न क्रमांक 52 बघा, वरती आपल्याला सॉल्व्ह करू आपण. राधा ही उत्तरेकडे 46 मीटर चालत गेली. उत्तर म्हणजे कोणती दिशा राहणार याच्यामध्ये, वरच्या दिशेला अंदाजे घेऊ आपण. इथे वरची दिशा ही वाली घेऊ. किती अंतर चालत गेली याच्यामध्ये 46 गेली आहे, लिहितो याच्यामध्ये. नंतर उजवीकडे वळून 7 मीटर गेली आहे. उजवीकडे म्हणजे ही वाली दिशा राहणार आहे. इथपर्यंत आलो अंदाजे आपण 7 मीटर झालं असेल. नंतर त्यानंतर दक्षिणेला वळली 37 मीटर चालली आहे, म्हणजे 46 पेक्षा ते अंतर कसं असायला पाहिजे, कमीच असायला पाहिजे, म्हणजे इथपर्यंत आली असेल. चालत गेली, शेवटी डावीकडे वळाली. डावीकडे म्हणजे या पूर्वेकडे वळाली आणि 5 मीटर चालत गेली आहे. अंतर घेऊ आपण इथं 5 मीटर झालं इथपर्यंत. नंतर आता बघा त्यांनी काय विचारलंय, तर मूळ स्थानापासून, मूळ स्थान म्हणजे ही वाला तुमचं सुरुवातीचं ठिकाण, या स्थानापासून ती आता कोणत्या दिशेला किती अंतरावर आहे. सरळ सरळ इथपासून इकडल्या दिशेला ती गेली आहे. इकडली दिशा म्हणजे कोणती होणार आहे, ईशान्य दिशा होणार आहे. आता बघा
उत्तर तुम्ही नाही सॉल्व्ह केलं तरी चालते, कारण ऑप्शन मध्ये एकाच ठिकाणी ईशान्य दिलेलं आहे, म्हणजे सरळ उत्तर तुमचं ऑप्शन नंबर 1. आता जर उत्तरच काढायचं असेल तर पुन्हा आपल्याला असं करता येते या पद्धतीनं. जर तुम्हाला याच्यामध्ये त्यांनी विचारलंय इकडला भाग म्हणजे ईशान्य, नंतर या डॉटला सुद्धा आपण जोडून देऊ, काही हरकत नाही. बघा काय होणार आहे याच्यामध्ये, आणि इकडला खालचा जर भाग घेतो म्हटलं तरी असतं तरी चाललं असतं. नंतर 5 अधिक 7, इकडली बाजू राहणार आहे 7, इकडली आहे 5, नंतर एकूण होणार आहे 12 होणार आहे. नंतर 46 मधून 37 गेले अंतर, तर बाकीचं हे उरलेलं आपल्याला किती भेटलं असतं, 46 मधून आपल्याला जर 37 मायनस केले म्हणजेच तुमचं भेटलं असतं 9. म्हणजे इकडली बाजू 9 ची आहे, इकडली बाजू 12 ची आहे, तर ऑब्विसली त्रिकोणानुसार इकडली बाजू किती राहणार आहे, 15 राहणार आहे. साधा प्रश्न आहे, वारंवार तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. नंतर बघा 53 नंबर, एका रांगेत कपिल समोरून 10 आहे, याच रांगेत विजय मागून 35 आहे. सॉल्व्ह करू आपण याला सुद्धा. बघा ही एक रांग असेल, समोरून या क्रमांकावर इकडून जर मोजतो 10वा भरत आहे, कोण भरत आहे याच्यामध्ये, कपिल. कपिलला आपण के घेऊ. नंतर बॅक साईडवरून मोजत आलो आपण, त्याला 35वा भरत आहे विजय. विजयचा क्रमांक होत आहे 35वा विजय. नंतर पुढे काय म्हटलंय, विराट हा कपिल आणि विजय यांच्या अगदी मधोमध आहे. खूप साधा प्रश्न आहे, म्हणजे या दोघांच्या मधामध्ये काय येणार आहे, आता विराट येणार आहे. इकडे घेऊ आपण मधातनी विराटला घेऊ. नंतर उभा आहे. जर एकूण 60 जण आहे, 60 जण म्हणजे कसे काय होणार आहे, इकडले हे 10 जण आहे, इकडले किती झाले 35 झाले, 10 अधिक 35 म्हणजे किती झाले 45. जर आपण 60 मधून जर याच्यामध्ये 45 मायनस करतो म्हटलं तर आता किती उरले, 15 उरले. समजत आहे का? या 15 पैकी म्हणजे विराट झाला एक, म्हणजे आता उरले 14, आणि 14 पैकी इकडे 7 इकडे असेल आणि 7 या भागामध्ये असेल, यांच्या मधात झालं. तर विराटचा क्रमांक कुठून विचारलाय, समोरून, म्हणजे या भागाकडून त्यांनी विराटचा क्रमांक विचारलाय. तर बघा कपिल पर्यंत 10 भेटले, कपिल आणि विराटच्या मधात 7 होते, 10 आणि 7 किती झाले म्हटलं त्याच्यामध्ये 17 झाला, आणि विराटचा क्रमांक विचारलाय म्हणजे एक न वाढणार आहे तो, म्हणजे क्रमांक असायला पाहिजे की तो 18वा. ऑप्शन क्रमांक किती दिलाय त्यांनी, ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे दिला. नंतर बघा आता 54 नंबरचा प्रश्न खूप साधा प्रश्न आहे. जे अक्षर दिले आहे त्याच्या ठिकाणी काय करायचं आहे, त्यांच्यावर चिन्ह ठेवायचे आणि कॅल्क्युलेशन करायचं आहे. खूप इझी प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 54 याचं उत्तर त्यांनी दिलंय ऑप्शन नंबर 2. तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता, इझी प्रश्न आहे. नंतर प्रश्न क्रमांक 55 या प्रश्नामध्ये बघा थोडीशी मांडणी करतो आणि तुम्हाला डायरेक्ट दाखवतो त्याच्यामध्ये मांडणी करू, कारण बऱ्याच जणांचं याचं उत्तर चुकलेलं आहे. बऱ्याच जणांना असं वाटलं याचं उत्तर निघत नाहीये, ऑप्शन मध्ये नाहीये, पण असं काही आवश्यकता नाहीये, सरळ सरळ उत्तर निघते. कॅल्क्युलेशन फक्त व्यवस्थित करा. बघा मित्रांनो, आपल्याला वेळ वाचवण्यासाठी आपण डायरेक्ट हा वाला प्रश्न दिसा मी आधीच लिहिलेला आहे. तर बघा साधा प्रश्न आहे, त्यांनी वेगवेगळे चिन्ह दिलेले आहे आणि त्या चिन्हाच्या ठिकाणी काहीतरी वेगवेगळे त्यांनी काय दिलेले आहे, याच्यामध्ये क्रिया करण्याचे वाले चिन्ह दिलेले आहे. ठीक आहे, बघा 25 स्टार म्हणजे त्यांनी जसं गुणाकार म्हटलाय, त्यानंतर छेदामध्ये सुद्धा एक संख्या दिली आहे. याचं उत्तर किती येणार असं त्यांचं म्हणणं आहे. मांडणी मी करून घेतली त्याच्यामध्ये. बघा हा प्रश्न आता कंटिन्यू मध्ये इथं गुणाकार भागाकार दिसत आहे. भागाचा अर्थ काय होते, छेदामध्ये संख्या जाणार आहे, म्हणजे इथं तुम्ही असं करू शकता 25 काय होणार आहे, कॅन्सल म्हणजेच काय 25 एक 25. नंतर इथे सुद्धा 5 एक 5 5 एक 5, 1 गुणिला 1 म्हणजे आता इथं किती उरलाय, 1 उरलाय. या 1ला विसरले समजून घ्यायचं, उत्तर बिघडलं. नंतर पुढे काय म्हटलंय, पुन्हा अजून यांचा पहिल्यांदा काय करायचं आहे, 4 त्रिक 12 गुणाकार सुद्धा करता येते. नंतर यांचं वाला इकडे काय दिलेलं आहे, मधात चिन्ह बेरजेत दिलेलं आहे. नंतर 7, नंतर पुढे -4 त्रिक 12 इथपर्यंत आलेलं आहे. आता बघू आपण छेदामध्ये काय येणार ते. नंतर तशाच पद्धतीने आपण करू शकतो 9 एक 9, 9 दोन्ही 18, नंतर इथं 2 आणि या 3चा गुणाकार, 3 दोन्ही 6, 6 आणि या दोघांचं कॅल्क्युलेशन करतो म्हटलं तर चिन्ह व्यवस्थित बघा, 4 आणि 3 7 केलं का उत्तर बिघडलं. या 4चं चिन्ह मायनस आहे, 3चं चिन्ह प्लस आहे, दोघांची वजाबाकी किती होणार आहे, -1 होणार आहे. म्हणजे याचं उत्तर किती भेटलं आहे, छेदामध्ये सुद्धा किती येणार आहे, 5 येणार आहे. झाली इथपर्यंत. तर बघा आपल्याजवळ एवढा घटक उरलेला आहे, या घटकाचं उत्तर पुन्हा अजून काढायचं आहे. 12 मधून 7 गेले किती उरणार आहे, -5 आणि छेदामध्ये ऑलरेडी 5, 5 एक 5 5 एक 5 म्हणजे शेवटी उत्तर यायला पाहिजे -1. ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर येणार आहे. व्यवस्थित सॉल्व्ह केलं असेल तर फुकटाचे मार्क होते, 1 मार्क तुमचा पकडलेला आहे आणि 1 मार्क बरोबर आला म्हणजेच काय रिझल्ट येणार आहे. नंतर 56 नंबरचा प्रश्न बघा, हा सुद्धा प्रश्न IMP आहे. बऱ्याच जणांना याचं लॉजिक लागलेलं नाहीये, कारण याच्यामध्ये सिक्वेन्स भले साधा दिसत असेल पण याचं उत्तर काढताना तुम्हाला एका आड एक येणाऱ्याचं लॉजिक लावायचं आहे. तर बघा 22 आणि 34 वरून 46 वर जायचं आहे.
यांच्यामधला फरक किती आलेला आहे? इकडे 12चा फरक आलेला आहे, इकडे सुद्धा 12चा फरक आहे. वर्तसंख्या कोणती उरली आता? 26 आणि 41 यांच्यामधला फरक निघाला 15. तर 41 आणि क्वेश्चन मार्क यांच्यामधला फरक सुद्धा किती असायला पाहिजे? 15चा असायला पाहिजे. चला म्हणजे 41 मध्ये 15 प्लस करा, 5 आणि 1 किती झाले? 6. ऑप्शन नंबर किती येतात दिसला याच्यामध्ये? 4. डायरेक्ट तुम्ही बेरीज नाही केली तर चालते, एकच स्थानावरून करता येते बेरीज. समजलाय? नंतर पुढचा जो प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक 57 हा सुद्धा प्रश्न आहे. बऱ्याच जणांनी सॉल्व्ह करू शकले नाही कारण त्यांनी अशा टाईपचे प्रश्न सोडवलेले नसेल, पण हाच प्रश्न आपल्याला येत्या काहीतरी 2-3 दिवसाआधी सुद्धा हा प्रश्न झालेला आहे. तर बघा सर्वांच्या छेदामध्ये तुम्हाला दिसा 9 दिसत असेल म्हणून आपण अंदाजे विचार केलाय 9 आणि इथे किती दिसत आहे? 5. या 9 5 45 म्हणजे 45ला जर तुम्ही 9 ने भाग दिला तर उत्तर किती येते? 5. म्हणजे त्यांनी भागाकार करून दिलेला आहे. 40 आणि 9 मध्ये भाग जात नाही म्हणून त्यांनी तसंच दिलेलं आहे. काय म्हटलंय? 45/9 नंतर 40/9 पुढे काय दिलंय? 4. 4चा अर्थ काय होते? 36ला जर आपण 9 ने भाग दिला तर तेव्हा किती उरते? दिसा 4. म्हणून आपण 36 किती घेतले? 9. पुढे दिलाय 33/9. तर आता त्यांनी विचारलाय पुढचा अंक कोणता येणार? खूप साधा प्रश्न आहे. छेदामध्ये तर काय येणार आहे? 9 येणारच आहे. भाग जात असेल तर काही प्रॉब्लेम नाही. नंतर 45 मधून आपण किती मायनस केली? दिसा 5 मायनस केले. नंतर इथे फरक आहे 4चा, इथे फरक राहणार आहे 3चा, इथे फरक असायला पाहिजे कितीचा? 2चा. म्हणून 33 मधून 2 गेले, उरणार किती म्हटलं तर 31. 31/9 ऑप्शन क्रमांक किती आहे? चला 2. समजलाय? खूप साधा प्रश्न होता पण प्रॅक्टिस शिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. तर बघा पुढचा प्रश्न क्रमांक 58 जो प्रश्न दिलेला आहे हा सुद्धा बऱ्याच जणांचं लॉजिक लागलं नसेल कारण की ऐन वेळेवर पेपरचं टेन्शन राहते त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित करू शकत नाही. तर सरळ सरळ याचं लॉजिक राहणार आहे बेरजेचं. बरंचसं ट्राय केल्याच्या नंतर तरी सुद्धा तुमचं उत्तर आलं नसेल किंवा अंदाजे तुम्ही हे करू शकले. काही जणांचं आलं आहे, ज्यांच्यावेळी प्रॅक्टिस कंटिन्यू चालू आहे त्यांचं उत्तर आलं असेल. तर बघा प्रश्न क्रमांक 58 मध्ये काय करायचं आहे? बेरीज करून बघायची आहे. सरळ सरळ बघा प्रत्येकाची बेरीज करून बघा. एकाची बेरीज होणार आहे याच्यामध्ये 29 होणार आहे, एकाची होणार आहे 27 होणार आहे. 29 आणि किती? 27. ऑप्शन तुम्ही सुद्धा तसेच ट्राय करायचं आहे. उत्तर क्रमांक राहणार आहे चाललं ऑप्शन नंबर 2. कारण वेळ कमी आहे, प्रत्येकाची बेरीज करून दाखवायला वेळ जास्त जाते. नंतर प्रश्न क्रमांक 59 या प्रश्नाचं लॉजिक तुमचं कोणतं लागलं असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी 59 नंबरचा काय करायचं आहे तुम्हाला? याचं लॉजिक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे. प्रत्येकाने ट्राय करा, काढून बघा. ठीक आहे. नंतर प्रश्न क्रमांक 60 साधा प्रश्न आहे. विसंगत आकडा ओळखा असं म्हटलंय. साधा प्रश्न आहे बघा. काय केलं याच्यामध्ये? 4ची दुप्पट 8, 8 मायनस 1, 7ची दुप्पट 14, 14 मायनस 1 किती भरत आहे? 13, 13ची दुप्पट 26, 26 मायनस 1 25, 25 ची दुप्पट 50, 50 मायनस 1 किती व्हायला पाहिजे? तिचा 49 यायला पाहिजे. तिथं त्यांनी मायनसच्या ठिकाणी काय करून टाकलाय? प्लस करून टाकलाय. म्हणजे उत्तर किती राहणार आहे? चला विसंगत घटक 51 असायला पाहिजे. 51च्या ठिकाणी 49 असतं आपलं बरोबर आलं असतं. नंतर पुढे बघा आता प्रश्न क्रमांक 61. आता हा प्रश्न याच्यामध्ये मिस्टेक सुद्धा मला वाटत आहे, याच्यामध्ये मिस्टेक आहे म्हणून याची सुद्धा मार्क भेटू शकते. बघा आता काय दिलं याच्यामध्ये? माझ्या पद्धतीने मी लॉजिक लावून दाखवतो. याच्यामध्ये 27ला जर आपण 9 ने जर भाग देतो म्हटलं, 27ला 9 ने भाग देतो म्हटलं किती उरत आहे? 3 उरत आहे. नंतर 12ला सुद्धा आपण 4 ने भाग देतो म्हटलं तरी किती उरत आहे? याच्यामध्ये 4 त्रिक 12 म्हणजे इथे सुद्धा 3 उरले. आणि या दोन्ही संख्येला 3ला 3 ने भाग दिला तर उत्तर किती भेटत आहे? सध्या 1 भेटत आहे. म्हणजे मधातला आकडा आलेला आहे. तशाच पद्धतीने आपण याचं जर उत्तर डायरेक्ट उत्तरावर येऊ. आपण डायरेक्ट उत्तरावर 24ला जर आपण देतो म्हटलं याच्यामध्ये भाग 8 त्रिक 24 इथे 3 येत आहे. नंतर जर आपण याच्यामध्ये 18ला जर 3 ने भाग देतो म्हटलं 3 सक 18 होत आहे. आणि 6ला जर आपण 3 ने भाग देतो म्हटलं तर पुन्हा किती निघत आहे? 2 निघत आहे. ऑप्शन नंबर डी. पण या थोडा वेळ आहे तरी आपण एक वेळेस ट्राय करून बघू आपण त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे. 3ला जर आपण 9 ने भाग देतो म्हटलं 3 1 3, 3 त्रिक 9, 1/3 उरलेला आहे. 25ला म्हणलं तर 5 ने भाग देतो म्हटलं तर 5 उरत आहे. आणि 5ला जर आपण पुन्हा बरोबर आहे, प्रश्न साधा आहे निघालेला आहे. आणि याला पुन्हा 1/3 न भाग देतो म्हटलं तर काय होणार आहे? इकडली संख्या ही वरती जाताना काय होणार आहे? चेंज होणार आहे. म्हणजे 5 गुणीला 1/3 होतं तर किती लिहिणार? 3/1 म्हणजे 5 त्रिक 15/1 म्हणजे उत्तर किती आलंय? 15. ठीक आहे, प्रश्न बरोबर आहे. म्हणजे दुसरं सुद्धा काय बरोबर आहे, लॉजिक बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. समजलं असेल. बघा पटापट आपल्याला उत्तर पुढच्या वेळेस सुद्धा बघायचं आहे. प्रश्न क्रमांक 62 महत्वाचा प्रश्न आहे.
आता जिथं तुम्हाला याच्यावाली उत्तर सांगायचे डायरेक्ट उत्तर सांगतो, गणित भेटलं तर आपल्याला त्याचं काय करायचं आहे, सोल्युशन काढायचं आहे. बघा प्रश्न क्रमांक 62 मध्ये काय म्हणलेलं आहे, जोड्या जोडवायच्या होतं. आता बऱ्याच जणांचं उत्तर आलेलं नसेल तर काही आवश्यकता याच्यामध्ये, तर सरळ सरळ ओडिशामध्ये एक जरी पाठ असेल, 7 कोशिया घाट आहे कुठं याच्यामध्ये, ओडिशामध्ये. हे जर पाठ असेल तर पहिल्याचं क बघा कुठंच भेटणार नाही, फक्त याच्यामध्येच आहे, दिसत आहे. किंवा महाराष्ट्रामधला ए नंबरचं नांदूर मधमेश्वर असं सुद्धा आपण म्हणू शकतो, याच्यामध्ये नांदूर. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर ए यायला पाहिजे. नंतर कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे, महत्वाचा प्रश्न आहे. 63 नंबरचा हा प्रश्न बघा, ऑप्शन नंबर 4 राहणार मध्य प्रदेश. आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या देशात आहे, महत्वाचा प्रश्न आहे. 64चं उत्तर राहणार आहे नेदरलँड. नेदरलँड मधलंच एक ठिकाण आहे, ते म्हणजे कोणतं आहे, हेग. या ठिकाणी काय आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे काय, CDS. हा प्रश्न अजून बाकी एक्झाम मध्ये आजच विचारलेला सुद्धा आहे. कोण राहणार, चला बिपिन रावत. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 7 व 24 सेमी आहे, तर कर्णाची लांबी किती. बघा हा समजा आपण काटकोन त्रिकोण घेऊ, या काटकोन त्रिकोणाचा हा कर्ण झाला आणि त्यांनी विचारलं या कर्णाची बाजू. एक बाजू त्यांनी सांगितली अशीच काहीतरी किती दिली आहे, 7 सेमी दिली आहे. दुसरी किती दिलेली आहे, 24 दिली आहे. साधं आहे, 7चा वर्ग करा, 24चा वर्ग करा, दोघांची बेरीज करा, 625 भरणार आणि 625 कोण्या संख्येचा वर्ग आहे म्हणलं तर 25चा. समजलाय, साधा प्रश्न आहे, त्याच्यामुळे आपण याला जास्त वेळ लावलेला नाहीये. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, उत्तर राहणार कुठं राहणार आहे, जिनिवा. आणि जिनिवा कोणत्या देशामध्ये येते म्हटलं तर ते राहणार स्वित्झर्लंडमध्ये. जिनिवा कुठे येते म्हटलं तर स्वित्झर्लंड. पुढचा प्रश्न बघायचा आहे, प्रश्न क्रमांक 68. कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात, ऑन्कॉलॉजिस्ट. ऑप्शन नंबर 2. आता बघा सर्वात IMP चालतं आहे, याच्यामध्ये जे युट्यूबचे वापर करणारे विद्यार्थी असेल तशांना हे माहित असेल, जीपीटीवर सर्व गोष्टी मिळतात. तर या जीपीटीचा त्यांनी लॉंग फॉर्म विचारलेला आहे. काय होणार याच्यामध्ये, चॅट म्हणजे चॅटच आहे. जी म्हणजे जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर राहणार आहे. पाठ करून ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. आगामी पुढच्या भरत्यामध्ये सुद्धा प्रश्न रिपीट होण्याचे चान्सेस आहे. नंतर नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे स्थित आहे, औषधाबद्दलचं जेवढं काही असेल ते सर्वच्या सर्व कुठे भेटणार आहे, तुम्हाला पुण्यामध्येच भेटणार आहे. नंतर मराठी भाषा गौरव दिवस खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाच्या स्मृतिदिनी साजरा केला जातो. आपल्या मागच्या संडेच्या पेपरमध्ये हा प्रश्न काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे याच्यामध्ये. तर बघा मराठी भाषा गौरव दिन कोणत्या दिवशी राहते म्हटलं तर 27 फेब्रुवारी. आणि 27 फेब्रुवारीच्या दिवशी कोणाचा जन्मदिन राहते, कुसुमाग्रज. 27 फेब्रुवारी. आता तुम्हालाच एक ऑप्शन मध्ये टाकायचं आहे, कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव काय राहणार. ठीक आहे. नंतर प्रश्न क्रमांक 71 झालेला आहे. पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, कोसली झाला. याच्यामध्ये इथं असायला पाहिजे कोसला ही कादंबरीचे लेखक कोण, भालचंद्र नेमाडे. नंतर 1919 जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली होती. बघा 13 एप्रिल 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता. जनरल डायर आणि याच्यामध्ये ओडवायर याच्यामध्ये मुख्य गुन्हेगार होते. रोलेट कमिशन तर काहीच नाही याच्यामध्ये, तर उत्तर काय राहणार याच्यामध्ये, हंटर कमिशन याच्यावर आलेलं होतं ते. नंतर आता बघा पुन्हा गणिताचा बुद्धिमत्तेचा प्रश्न आलेला आहे, महत्वाचा आहे. 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होते. कधीची गोष्ट सांगत आहे, 10 वर्षापूर्वी. साधा प्रश्न आहे. वयवारीवरचे आपण सर्व प्रश्न टाकलेले आहे, A to Z. जी पद्धत मी सांगणार आहोत त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा युट्यूबवर मी टाकलेले आहे. 10 वर्षापूर्वी वडील आणि कोण, मुलगा यांचं गुणोत्तर दिलंय. मुलाचं वय 1 असेल तर वडील त्याच्यात तिप्पट राहणार म्हणजे 3 होतं. नंतर पुढे काय म्हटलंय, 10 वर्षानंतर. आता पुढचं वाक्य त्यांनी दिले आहे, 10 वर्षानंतर वडिलांचं वय हे मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. मुलगा 1 असेल तर वडील होणार 2. याच मांडणीवर आपल्याला एक्सची किंमत काढता येते. कसं काढणार, किती वर्षापूर्वी किती वर्षानंतर म्हटलंय, तर सरळ सरळ 10 किती होणार आहे, 20 गुणिला दुसऱ्याच्या मधला फरक, गुणोत्तरामधला फरक जो आहे तो किती आहे, 2 मधून 1 गेला तर 1, छेदामध्ये त्यांचा तिरपा गुणाकार, 3 1 3, 2 1 2, 3 मधून 2 गेला तर 1, 20 1 20 म्हणजे एक्सची किंमत भेटली तुम्हाला सरळ सरळ 20 भेटली. ठीक आहे. पण प्रश्न इथे झालेला नाही आहे. तर वडील व मुलाच्या आजच्या वयाचे गुणोत्तर कधीच विचारलं पण त्यांनी आजचं. तर आपल्याला त्यांनी आजचं गुणोत्तर दिलं नाही, तर सरळ सरळ आपण त्याच्यावर वय काढून टाकू आपण, आजचे वय.
आजचे वय. कोण कोण? वडील आणि कोण? मुलगा. झालंय. एक्स म्हणजे किती घेतले? 20. आता पहिल्या गुणोत्तराला आपण एक्स जोडून देऊ. आता पूर्वीचा आहे, आजचा काढायचा असेल तर दोघांमध्ये 10 प्लस करणार. 20 एक 20. मुलगा झाला होता 20चा. नंतर वडील 20 त्रिक 60. हे पण कधीचे होते? 10 वर्षापूर्वीचे. आपल्याला पाहिजे आजचे. 10 ने वाढणार आहे, इथे 70 होणार आहे. 10 ने वाढल्यावर इथे 30 होणार आहे. 0 0 कॅन्सल होणार आहे. उरले किती? 7 3. समजलं? IMP प्रश्न आहे. 7 3. ऑप्शन नंबर किती राहणार आहे? 3. नंतर प्रश्न क्रमांक 75. महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 75 काय म्हटलं याच्यामध्ये? प्रसिद्ध इटिया डोह धरण कुठल्या जिल्ह्यात आहे? महत्वाचा प्रश्न आहे. वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे. उत्तर राहणार आहे गोंदिया. ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी 1 सेकंदात किती मीटर जाईल? खूप साधा प्रश्न आलेला याच्यामध्ये सुद्धा. बघा, सरळ उत्तर काढून दाखवा तुम्हाला. याच्यामध्ये किती राहणार आहे? 20 येणार आहे. 72 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी 1 सेकंदात म्हणजे आपण त्याला काय म्हणणार आहोत? 7200 मीटर मध्ये सेकंदामध्ये करायचं आहे. तासाचं रूपांतर सेकंदाचं. 60 ने भागलं तर मिनिटामध्ये, पुन्हा 60 ने भागलं तर सेकंदामध्ये, म्हणजे 6 6 36. 3600 ने आपण याला भाग देऊ शकतो. कितीचा भाग आहे? 36 ची दुप्पट असावं लागले. 1 0 इथं कॅन्सल होणार आहे. नंतर भाग जाते 36 दोन्ही, वरती उरले 20. ऑप्शन नंबर 1. नंतर जसं जहाजाचा काफिला राहते तसा उंटाचा काय राहते? बघा, साधे साधे प्रश्न याच्यामध्ये विचारलेले आहेत. त्याच्यामुळे तुमच्यावाले रिझल्ट मार्क जास्त वाढायला पाहिजे. आणि जे कठीण प्रश्न राहते ते सर्वांचेच चुकत असेल, त्याच्यामध्ये तुमचा चुकला तर काही हरकत नाही, त्याच्याने काही बिघडणार. फक्त हाताने साधे साधे प्रश्न मिस्टेक करू नये. ठीक आहे. बघा काय म्हटलंय? जहाजाचा काफिला तर उंटाचा काय राहते म्हटलं तर तांडा. कळप राहते गाईचा, हरणाचा. थवा राहते पक्ष्यांचा. कारवा वगैरे तुम्ही सांगायचं राहायचं. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे. नंतर प्रश्न क्रमांक 78. खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही आहे? पालीचा आहे, रांजणगावचा गणपती आहे, मोरगावचा गणपती आहे. गणपतीपुळेला गणपती आहे, पण ते अष्ट गणपतीमध्ये की अष्टविनायकमध्ये मोडल्या जात नाही. म्हणून ऑप्शन नंबर किती राहणार? 4. स्वाईन फ्लू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो? H1N1. खूप साधा प्रश्न आहे. IMP आहे. वारंवार रिपीट होते. पाठ करून ठेवायचे. नवीन विद्यार्थी असेल बघणारे त्यांनी व्हिडिओला पटापट लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला काय करा? सबस्क्राईब करून ठेवा. महत्वाचे प्रश्न आहेत, यामुळे तुम्हाला हे सॉल्व्ह करून देत आहोत. आगामी होणारी तलाठी लिपिक जरी असेल किंवा पुढची येणारी पोलीस भरती आहे, प्रश्न वारंवार याच्यातले काय होतात? रिपीट होतात. बघू आपण प्रश्न क्रमांक 80. गणिताचा विषय सॉल्व्ह करू आपण याला. बघा काय म्हटलं याच्यामध्ये, इकडेच लिहितो याला. 15 मजूर रोज 8 तास काम करत आहे आणि ते काम किती दिवसात संपत आहे? 18 दिवसात. तर तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात संपवणार? x. 9 1 9, 9 2 18. नंतर 8 1 8, 8 2 16, 2 2 कॅन्सल. किती उरले? 15 बरोबर x. ऑप्शन क्रमांक 4. नंतर एका चौरसाचे क्षेत्रफळ 2304 चौरस मीटर असेल तर त्याची परिमिती किती? बघा साधा प्रश्न आहे. IMP प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 81. काय म्हटलंय? 2304 क्षेत्रफळ आहे चौरसाचे. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय राहते म्हटलं तर बाजूचा वर्ग. म्हणजे आपल्याला जर याच्यावर बाजू काढायची असेल, तर याला वर्गमुळामध्ये टाकू. 2304 कोण्या संख्येचा वर्ग आहे ते आपल्याला फक्त काय करायचं आहे? पहिल्यांदा बघायचं आहे. झालं इथपर्यंत. नंतर बघा, आता जर समजा इथे 4 म्हटलं, त्याच्यामध्ये 2चा वर्ग 4 राहते. नंतर पुन्हा अजून 8 8 64. इथे 8 सुद्धा येऊ शकते. नंतर एक घर सोडलं, कारण वर्गमुळातील 2 घर आपण सोडतो. 23 आहे. 23च्या खालोखालची वर्ग संख्या राहते कोणती म्हटलं तर 4चा वर्ग 16 राहणार. म्हणजे इथं 24 उत्तर असायला पाहिजे, किंवा 42 असायला पाहिजे, किंवा 48 उत्तर यायला पाहिजे. 4च्या समोरच्या संख्येनं 5 ला गुणलं 20. आपला प्रश्न होता 23. 23 हे मोठा आहे, म्हणजे इथं किती यायला पाहिजे? 48. म्हणजे आपल्याला बाजू भेटली आहे. किती भेटली आहे? 48 बाजू भेटली आहे. आणि त्यांनी पुढे काय विचारलंय? त्याची परिमिती किती? आता हे कसं काढलं हे तुम्हाला समजत नसेल तर काही घाबरण्याची गरज नाही आहे. तुम्हाला याच्यावरचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओ याच्यावर टाकणार आहोत. वर्गमूळ कसं काढतात, घनमूळ कसं काढतात ते सविस्तर माहिती देणार आहोत. त्याच्यामुळे नवीन मुलांनी पहिल्यांदा चॅनलला पटापट काय करा? सबस्क्राईब करून ठेवा. चला बघा काय म्हटलंय, तर त्याची परिमिती किती? परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरी. आपल्याला बाजू किती भेटली आहे? 48. त्याला गुणीला 4 करून टाका, तेच उत्तर भेटणार आहे. ठीक आहे. बघा गुणाकार किती? 8 चौक 32. आता बघा याच्यामध्ये 32 म्हणलं तर इथंही 2 आहे, इथंही 2 आहे. पण आता बघा आपलं गणित होतं मीटर मध्ये. दुसऱ्या प्रश्नामध्ये सेंटीमीटर दिलाय आणि शेवट दिलाय मीटर.
आता ज्या मुलांनी जर समजा इथं घाई गेली तर समजून घ्यायचं त्यांचा हाताचा एक प्रश्न गेला म्हणजे गेला. ऑप्शन नंबर 2 होणार नाही. उत्तर किती असायला पाहिजे? ऑप्शन नंबर 4. प्रश्न नीट वाचणं म्हणजे हेच महत्वाचं सूत्र राहते. सर्व युनिव्हर्सल सूत्र आहे ते. ठीक आहे. नंतर प्रश्न क्रमांक 82 नंबर बघा काय म्हटलं याच्यामध्ये, हेलिना क्षेपणास्त्र कशाच्या विरोधात वापरले जाते? उत्तर राहणार झालं काय? रणगाडा. नंतर द इनसायडर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? प्रश्न क्रमांक 83 याचं उत्तर राहणार आहे प्रश्न क्रमांक 83 बघा काय पी.व्ही. नरसिंहराव इथं आहे. ठीक आहे. नंतर खालीलपैकी कोणत्या शहरात 2022 मध्ये महापालिका स्थापन करण्यात आली? लेटेस्ट मधला प्रश्न आहे. इचलकरंजी या ठिकाणी झालेला आहे. नंतर बघा पुढे काय म्हटलंय, 22वी राष्ट्रकुल स्पर्धा कुठल्या शहरात घेतल्या गेल्या? प्रश्न क्रमांक 85 ऑप्शन नंबर याचं उत्तर राहणार सी नंबर, बर्मिंगहॅम. बघा लास्ट आपले 15 प्रश्न राहिलेले आहेत, पटापट सगळ्यांनी बघायचं. काय म्हटलंय प्रश्न क्रमांक 86 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प नाही? प्रश्न क्रमांक 86 हिराकुड या ठिकाणी सुद्धा आहे, पेरियार या ठिकाणी सुद्धा आहे, खापोली या सुद्धा ठिकाणी आहे, या ठिकाणी राहणार नाही. नंतर थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित राहणार आहे? उत्तर राहणार आहे चला बॅडमिंटन. प्रश्न क्रमांक किती आहे? 87 चे उत्तर राहणार 2. कालेश्वरम उपसा सिंचन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? प्रश्न क्रमांक 88 बघा याच्यामध्ये तामिळनाडू, केरळ आणि पुन्हा तेलंगणा. ऑप्शन नंबर किती राहणार आहे? 3. याचं उत्तर राहील ओमन चंडी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहे? कोणत्याही एक्झामला जाताना राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल हे तुम्हाला पाठ करणं महत्वाचं राहते. काय विचारलंय? ओमन चंडी. उत्तर राहणार आहे केरळ. इथं केरळ वगैरे केलेलं आहे. नंतर लाल क्रांती कशाच्या उत्पन्न वाढीच्या संबंधित आहे? तर बघा लाल क्रांती बद्दल बऱ्याच जणांनी वाचलं असेल. लाल क्रांती हे टमाटर सुद्धा राहते, टमाटर. नंतर अजून राहते पुन्हा अजून कशामध्ये राहणार आहे? मांस उत्पादन सुद्धा म्हणतो आपण त्याला, मांस उत्पादन. इथपर्यंत आपला पाठ राहते. पण आता याच्यामध्ये नाचणी दिलाय, रेशीम दिलाय, चहा दिलाय, हे सरळ सरळ काय व्हावं लागलं याच्यामध्ये कॅन्सल होत आहे. शेळी आणि मेंढी यांचं जे मांस राहते ते उत्पादन वाढवण्यासाठी दिलेलं आहे. कोणती क्रांती म्हणलं तरी लाल क्रांती. नंतर प्रश्न क्रमांक 91 लास्ट 10 प्रश्न राहिलेले आहे. पूर्ण प्रश्न बघून घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नको हे खालीलपैकी वाक्य कशाचे आहे? प्रश्न क्रमांक किती वाजला? सॉरी 1 मिनिट. 91. प्रश्न क्रमांक 91 एनसीसी दिवस कधी साजरा केला जातो? आता भले तुमचं पाठ नसेल पण नोव्हेंबर महिन्यामध्ये राहते एनसीसी दिवस. असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये चौथा जो रविवार राहतो त्याच्यामध्ये राहते नोव्हेंबर मधला. ऑप्शन नंबर किती राहणार? 1. 27 नोव्हेंबर त्या दिवशी चौथा रविवार असेल. नंतर प्रश्न क्रमांक 92 आरोग्याकडे दुर्लक्ष करू नको हे खालीलपैकी वाक्य आहे. ऑप्शन बघा प्रश्न क्रमांक 92 चं उत्तर राहणार आहे आज्ञार्थी वाक्य. नंतर लास्ट 3 प्रश्न उरलेले आहे. बघा प्रश्न क्रमांक 93 काय म्हटलं याच्यामध्ये? गटात न बसणारे पद ओळखा. सर्वात आयएमपी प्रश्न आहे बघा मित्रांनो. याच्यामध्ये मराठी जे महिने आपण म्हणतो त्याला ऋतू म्हणतो. कोणता सण कोणत्या महिन्यामध्ये येते त्याला आपल्याला काय करायचं आहे? व्यवस्थित पाठच करून ठेवायचं राहते. प्रश्न क्रमांक 93 याच्यामध्ये जसं तुम्हाला दिलेलं आहे, पहिलं चैत्र महिन्यातली गुढीपाडवा राहते, अश्विन दसरा, भाद्रपद नागपंचमी, फाल्गुन होळी. आता याच्यामध्ये त्यांनी विचारलेलं आहे गटात न बसणारे, बसणारे कोणते आणि न बसणारे कोणते याचा मधला फरक जर समजला तर तुम्हाला समजून जाईल. तर बघा जे तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये भाद्रपद याच्यामध्ये कोणते सांगितलं त्यांनी? नागपंचमी. पण नागपंचमी भाद्रपद मध्ये नसते, ती राहत असते श्रावण मध्ये. ठीक आहे. कशामध्ये राहते ते? श्रावण मध्ये राहते. त्याच्यामुळे उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 3. नंतर या प्रश्नात पहिल्या दुसऱ्या वगैरे सोडून द्यायचं. आता फुलपाखरू हे जे पुस्तक वगैरे आहे ते कोणाचं आहे म्हटलं तर विजय तेंडुलकर. तो मोर पिसे हे जे पुस्तक आहे ते कोणत्या व्यक्तीचं राहणार? बुद्धिमत्ता मधला प्रश्न आहे, साधा प्रश्न आलेला आहे, त्याचं उत्तर राहणार आहे अनंत काणेकर. नंतर काणेकर आहे, काणेकरने. नंतर सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? प्रश्न क्रमांक 95. आता सर्वात आयएमपी प्रश्न हा आहे. तुम्ही कितीही पाठ करतो म्हटलं तरी हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाठ होऊ शकत नाही, कारण ऑप्शनच अशी राहते की त्याच्यामध्ये आपल्याला काय करून ठेवते? पूर्ण कन्फ्यूज करून ठेवते. त्याच्यामुळे व्यवस्थित बघायचं. सेवा सदन आता पंडिता रमाबाई दिलेला आहे, रखमाबाई सावे, आनंदीबाई जोशी, पंडितबाई रानडे. रानडेंची ही संस्था होती कोणती? सेवा सदन. नंतर प्रश्न क्रमांक 96 दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? वारंवार रिपीट होणारा हा सुद्धा प्रश्न आहे, आयएमपी प्रश्न आहे. दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?
कोणतं उत्तर राहणार आहे राधानगरी, कोल्हापूर मधलंच आहे ते सुद्धा. नंतर चिपी विमानतळ हा मागच्या वर्षीचा पुन्हा SRP मध्ये सुद्धा विचारलेला प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे. चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? पोलीस भरतीवाल्यांच्या अशावेळी प्रश्न पाठ राहते, पण बाकी जे तलाठी लिपिक करणारे आहेत त्यांच्यावेळी प्रश्न पाठ राहत नाही. जेवढं जास्त ऑनलाईन पाठ राहील प्रश्न तुम्हाला जास्त सोल्व्ह करता येईल. प्रश्न क्रमांक किती सांगितलाय 97. चिपी विमानतळ कोणत्या ठिकाणी राहणार आहे? सिंधुदुर्ग. नंतर तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक 2चे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्र सपाटीपासून उंची किती मीटर आहे? आता प्रश्न हा कठीण आहे, बऱ्याच जणांना आला नसेल, पण ज्यांचं उत्तर अंदाजे टोला लागलं त्यांचं नशीब समजा. याचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 2. नंतर लास्टचे 2 प्रश्न आहे बघा. डेक्कन सभा या संस्थेची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केली आहे? साधा प्रश्न आहे, IMP आहे, वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे. उत्तर राहणार आहे न्यायमूर्ती रानडे. नंतर भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर राहणार आहे गुवाहाटी. समजलं असेल. बघा मित्रांनो, सर्वच्या सर्व 100ही प्रश्न फास्टमध्ये तुम्हाला कव्हर करून दिलेले आहे. याच्यानंतर बाकीच्या जिल्ह्यामधले जे आता SRPचे झालेले आहेत त्यांचं सुद्धा स्पष्टीकरण, गणित बुद्धिमत्ता डायरेक्ट आपण घेऊन येणार आहोत. त्याचा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित बघायचा आहे. भेटू आपण लगेच मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. जे नवीन विद्यार्थी असेल त्यांनी चॅनलला सुद्धा काय करून ठेवायचं आहे? सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. धन्यवाद.